हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत गुलाबजामुन। त्यासाठी आपण चितळे फूड्सचं पॅकेट घेतलेलं आहे गुलाबजामुन। परत त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध किंवा आपण त्या ठिकाणी पाणी पण यूज करू शकतो। आता आपल्याला या दोन्हीचं मिश्रण करायचं आहे, त्यासाठी आपण एक ताट किंवा बाउल घेऊ शकतो। आता हे मिश्रण आपल्याला हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी दूध थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं दुधाच्या ठिकाणी। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता ह्याला 5 मिनिट ठेवूयात, आणखी आपण पाक तयार करू। आता आपल्याला पाक बनवायचे, त्यासाठी एक पातेलं, पाणी, साखर, आणखी विलायची। साखर घेतोय, पाणी आपण 4 वाट्या पाणी घालायचं। 4 वाट्या पाणी, 2 वाट्या साखर। आणखी आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर आपण जास्त पण साखर टाकू शकतो। आता हे आपण पाणी ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची फ्लेवर छान येण्यासाठी। घ्यायला कंटिन्यू हलवत राहायचे 5 मिनिट। आता हे पाक रेडी होईपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ। आता हे पीठ आपले चांगल्यापैकी मऊ झालेले आहे। आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊ। गोळे बनवण्यासाठी थोडंसं तूप लावून त्याचे गोळे बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेऊ। आता हे आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेऊ। आता तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेले, मग तेलाच्या ठिकाणी आपण तूप किंवा डालडा पण यूज करू शकतो, पण आपण तेल घेतलेले। आणखी हे एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचं। हे कमी गॅसवर आपण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं। हे आता आपले चांगले तळून रेडी आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आता हे आपण सर्व जामून तळून घेऊया। आता हे आपलं पाक पण रेडी आहे, आणखी गोळे पण तळून रेडी आहेत। आता हे आपण टाकायचे। रेडी। आता ह्याला 4 तास मध्ये पाक जाईपर्यंत ठेवायचं। आता हे 4 तास झाले। आता ह्याला आपण सर्व करू। हे झालं आपलं रेडी गुलाबजामुन।